नो मोबाईल. हा आहे बीकेसीचा सर्व्हिस सेंटर आयफोनचा. माझे दोन्ही परममित्र आज आलेले आहेत. एक पनवेल वरनं आलाय, दुसरा तर काय असतो एकाला वेळ भेटत नसतो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मम्मी ते माझ्यासाठी काय बनवती? चपाती खारी मम्मीने करपून टाकली. ते काल सारखं नाही बनलंय. त्या स्वीटी झोपली, तिचा पप्पा. स्वीटी झोप लागली? स्वीटी पण झोपली. अजून मंटूला बघा कुठे झोपली. हे म्हणत्या ऐकतच नाही भाई, कुछ इज्जत है या नहीं? तू चाय पिलीस मम्मी? गरमा गरम रेडी है. पुरी नको मला, आपण चाय चपाती खाएंगे और मच्छा आएंगे. मी आंघोळ बिंगोळ केली, रेडी झालोय, मम्मीला कामावरती सोडून आलोय. आता बसलोय जेवायला. खिचडी, लोणचं, अजून कुरकुरे. अक्षय पण आलाय. आज आम्ही व्हिडिओ नाही बनवणार आहेत. आज आम्हाला बीकेसी ला जायचंय. माझा फोन दाखवायचा, कारण 2-3 दिवसाआधी मी सांगितलं होतं आयफोन मध्ये नाही का थोडं ग्लिच टाईप आला. मग तेच दाखवण्यासाठी आपल्याला आयफोनच्या गॅलरी मध्ये जायचं, सर्व्हिस सेंटर मध्ये. मग तिथून आम्हाला कुठे जायचंय बघू ना तिथून काय प्लॅन आहे, सांगणार नाही. हा, आता नाही, अजून तरी प्लॅन डिसाइड नाहीये. आधी सर्व्हिस सेंटर व्हिजिट करणार, सगळं काम करणार, त्याच्यानंतर प्लॅन डिसाइड करतो. स्वीटीला बघा काय पाहिजे. कुरकुरे. हे गे हे गे हे गे हे गे हे गे हे गे, चल खा. हे घे, खा तू पण. मला काय सुटीचा बोलला. अरे काय नाही, दोघांमध्ये काय डिफरन्स नाही. तर आता आम्ही बीकेसी ला आलोय, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला. बघा, जिओ वर्ल्ड ड्राईव्ह आयफोनच्या सर्व्हिस सेंटर मध्ये आलोय. तर चला, हे बघा, ज्यांनी बघितलं नसेल तर हा आहे बीकेसीचा सर्व्हिस सेंटर आयफोनचा. भारी आहे ना भाई? मस्त आहे. बघा ना, आतमध्ये जाऊया, बघूया काय बोलतायत ते. भाई चेकिंग चालू आहे. जे काय आणलंस चोर? अरे आतमध्ये अजून लोक आहेत रे. बंद करायला इथं एवढी गर्दी काय? अरे इथं गर्दी काय एवढी खालती? काय कॉपीराइट लागेल नाही रे भाई, लय जणांचे फोन खराब झालेत वाटतंय. हा ना. तर आता मी फोन दाखवला होता त्या सरांना, मग त्यांनी चेक केला. ते बोलते फोन बरोबर आहे. ते बोलले अजून वेट करा, एक मेसेज येईल. मग कसं ते अजून त्यांचे जे सर आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून जे काय इश्यू एकदम सॉल्व्ह करून टाकतील. ते बोलले की असं काय प्रॉब्लेम नाहीये, तरी एक नाही का सिक्युरिटीसाठी, एक आपल्या सेफ्टीसाठी चेक करूया. अजून भाई इथं आयफोनची रांगच लागली आहे भाई. बघ ना, एक काम करायचं का भाई, इथं 17 Pro Max मध्ये ब्लॉग बनवू अर्धा, म्हणजे जिथे जो पण आपण इथे, आणि नंतर ते ॲड्रॉप करून घेऊ. हा, हे बघा ना, हा कोणचा आहे? हा 17 Pro आहे. हा का, आयफोनची रांगच लागली आहे. हे बघा, नाही का मोठमोठे बिझनेसमॅन असतील त्यांना iPhone 17 ची चुक्या वाटत असतील. अशा चल दे आयफोन. अजून तिथं ना आयफोनचं ना गाईड करतात. या तुम्हाला दाखवतो. नो मोबाईल. आयफोनचे कव्हर बघा. एक पण आपल्या बजेटमध्ये नसेल. भारी भारी कव्हर आहेत ना भाई. भारी आहे, मस्त आहेत कव्हर. बघा, याला लॅपटॉपचा ऍल नाही माहितीये, अजून युज करतोय भाई. काय करतोय? दबत का नाहीये, लॅपटॉप कधी यूज नाही केला. फक्त शाळेत असताना तो कम्प्युटर यूज केला, तो पण नाही का माऊस वाला. कधी लॅपटॉप यूज नाही केला. उगाच काय पण करू नकोस भाई. नाही. आधीच पैसे कमी आहेत. काय नाही, 30 मिनिटं आता टाइमपास करायला लागणार. तर आता जस्ट मी बाहेर आलोय सर्व्हिस सेंटर मधून. तर ते म्हणाले की भाई फोन तुमचा एकदम बरोबर आहे, सगळा टेस्ट केला, सगळं म्हणजे चेक केलं, इंटरनल डिस्प्ले वगैरे सगळं चेक केलं. ते बोलले काय इश्यू नाहीये. ते कधी कधी वॉलपेपर आपण वेगळा ठेवतो, त्यामुळे अजून स्टोरेजमुळे जास्तच म्हणजे त्यामुळे थोडा असा इश्यू दाखवतो. पण असं काय नाहीये, एकदम फ्रीली तुम्ही यूज करा.
तर भाई माझं टेन्शन गेलं भाई, खरं बात बोलू तर. नाही तर ना मला एवढं टेन्शन होतं काय सांगू. पण आपलं टेन्शन थोडं गेलेलं आहे. तर कुठे गेला, कुठं जायचं आता? आता बघू काय विषय, कुठं जायचंय मलाच नाही समजत. भाई हे काका बघा यार, म्हणजे भाई कोणत्या पाण्याने साफ करतायत बिचारे. भाई बघा, हे घाण पाण्याने, म्हणजे घाण पाण्यात सगळं नाही का ते साफ करत होते. भाई खूप वाईट वाटतं यार. कचरा गोळा करतायत. भाई मला खरं बघवत नाहीये. तर आता मी दादरला आलोय. आम्ही व्हिडिओ बनवली, BKC वरनं घरी गेलो, मग व्हिडिओ बनवली, मग दादरला बनवणार होता ना? हा नव्हतं बनवणार, पण अचानक बनली. का बनवली तर आता दादरला आलोय. धीरजला बॅग घ्यायची आहे, कारण तो गावी जाणार आहे ना, त्यामुळे आता खातोय फ्रँकी. यांनी पार्टी दिली आहे. काका चटणी टाका ना वरती. खाणार तू? तर हा बोलला की भाई दादरला या, मला बॅग वगैरे घ्यायची, कारण माझ्याकडे बॅग नाहीये, गावी जायचंय. त्यामुळे आलोय. अक्षय पण आलोय, कारण अक्षय अजून धीरजची भेट खूप दिवसानंतर झाली, कारण दोघांचा टाइम मॅच नव्हता होत. अक्षय लवकर निघून जायचा, कारण तो लांब राहतो ना पनवेलला, त्यामुळे. मग भाई माझे दोन्ही परममित्र आज आलेले आहे. एक पनवेल वरनं आलाय, दुसरा तर काय असतो एकाला वेळ भेटत नसतो, नाहीतर कारण सांगत असतो. पण काही करून आज वेळ काढून मला भेटण्यासाठी आलेला आहे. पण त्याला भूक लागली होती म्हणून म्हटलं चला पहिल्यांदा खाऊ पिऊ आणि नंतर बाकी. सर बोल मला आता. तर भाई आता मी कुर्लाला आलोय. धीरजला बॅग पण घेतली, हे बघा त्याची बॅग. अजून एक जोडी कपडे पण घेतले त्याच्या. तो बोलला की मला एक जोडी नवीन कपडे पाहिजेत, कपडे पण घेतल्यात. अजून आता बसलोय जेवायला. शेजवान राईस नॉनव्हेज, अजून यांनी व्हेज घेतले, कारण आज गणेश जयंती होती ना, त्यामुळे त्यांनी वार धरलाय. मग तो बोलला की मी आज व्हेजच खाईल. मी काय वार वगैरे काय पाळत नाही, त्यामुळे मी नॉनव्हेज खातोय. ठीक आहे. हा काय घेत नाहीये. बोलला की भाई मला नॉनव्हेज नको, एक काम करेल, मी तुझ्या घरी येईल, मी घरी जेवेल. बिचारा भाई हा घरचं जेवण लय मिस करतो ना, कारण हॉटेलचं जेवण जास्त जमत नाही याला घरचं जेवण पाहिजे. म्हणून बोललो भाई घरी चल, घरी जेव. तर मी आता जस्ट घरी आलोय. धीरज माझ्या सोबत आहे. धीरज बोलला की मी घरीच जेवणार आहे, मग जेवून तो जाणार आहे. तर मी आता ना फोन इथं चार्ज करून व्लॉग बनवतोय, कारण फोन मध्ये चार्जिंग नाहीये. तर व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन चॅनलवर, तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बोल मम्मी, बाय.